सुरुवात एका बाजूला विश्वनाथ जाधव एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि एका बाजूला आसिफ मन्नत 11 धानीव. मॅचला सुरुवात गोलंदाजी मार्क वरती नेहाल पाटील पहिला बॉल घेऊन तयार. एक चांगला मॅच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल जिथे मन्नत 11 धानीव संघ खेळतोय आणि त्यांच्या विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजे साईश खारबाव. या संघांमधला हा एक जबरदस्त दिमागदार मॅच. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. पहिलाच बॉल पंचांचा हात कमरेच्या वरती आणि त्यावरती खेळलाय चौकार. नाव आहे विश्वनाथ जाधव आणि कुणाल दादा हिंदुश्री कुणाल दादा पाटील यांच्या कटआउटला सलामी देणारा हार्दिक सर आलाय चौकार. पहिलाच बॉल फुल टॉस आणि सरळ बॉल लॉंग स्टॉपला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 9+4 एकूण 5 धावा या बॉलवरती मिळतील. सुरुवात खराब झालाय बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी साईश खारबाव. भिवंडी परिसरामधील हा देखील एक नामांकित संघांमधील एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला पालघर जिल्ह्यामधील एक सुप्रसिद्ध असा संघ. या बॉलवरती इनफिल्ड वरून सरळ बॉल थ्रू दी कव्हर चाललाय बॉल सीमारेषा पार. विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. 4. जबरदस्त फटका. जिथे आपण बातात फ्रीडचा बॉल होता त्या बॉलला स्वीकारला आणि बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. अगदी दिमागदार स्ट्रोक. पहिल्याच बॉलवरती नो बॉल, तदनंतर त्या दुसऱ्या फ्रीडच्या बॉलवरती चौकार आणि धावसंख्या सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना चौकारामध्ये 9 वरती. याही वेळेला फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आणि तदनंतर आपण पाहतात कॅच ड्रॉप आणि कॅच ड्रॉपच्या साथीने चौकार. हार्दिक सर चुका होतात सध्या मैदानाच्या आतमध्ये. सुप्रीमो चषक 2023 मध्ये मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा फलंदाज सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतोय आणि आपल्या फलंदाजीने सध्या तरी गोलंदाजाला आपल्या तालावरती नाचवतोय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. स्पेशली कॅल्क्युलेशन स्ट्रोक त्याच्या बॅटमधून झेत असताना आपण पाहतोय. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती आलेला चौकार, दुसऱ्या बॉलवरती चांगला कव्हर ड्राईव्ह आणि तिसऱ्या बॉलवरती एक कलात्मक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 13 धावा स्कोर कार्डवरती. चौथा बॉल तिसरा बॉल असेल. एक एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये टाकलाय. 3 चौकार आतापर्यंत आला. 3 in a row. या बॉलवरती स्विच हिट अटेम्प्ट केला होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं उत्कर्ष सर जी प्रसिद्धी विश्वनाथ जाधवने मागील 5 ते 6 वर्षांमध्ये मिळवलंय त्यामागे देखील प्रचंड मेहनत आणि खऱ्या अर्थानं सुप्रीमो चषक 2023 मध्ये घेतलेली मॅन ऑफ द सिरीज ती कार एक वेगळं प्रतीक या देखील फलंदाजाचं आपण पाहतोय. हा फुल टॉस कन्वर्ट करायचा होता. विकेट किपर बीट आणि त्यानंतर बॉल सरळ लॉंग स्टॉपला आउटफील्डला फाडत सीमारेषा पार चौकार. यष्टीरक्षणाची साथ नाही मिळाली त्या अनुषंगाने हा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला. अक्षन रिप्ले आपण पाहताय बघा. यष्टीरक्षकाला वाटलं नाही की हा बॉल विश्वनाथ चुकेल आणि तो बॉल क्लिअर चुकला. यष्टीरक्षक फक्त बॉलकडे पाहत राहिले. नाविन्य नाही घेऊन आलेत. कौशिक जाधव सर रजा घेतात. खूप चांगली कला त्यांच्या हातामध्ये अगदी आपण पाहतात. जबरदस्त कलेनं आज संपूर्ण पालघर जिल्ह्यात त्यांचं नाव येणाऱ्या काळात ते भरपूर पुढे जाईल. तीळ मात्र शंका नाही. आदर्श शिक्षक आणि तदनंतर कौशिक जाधव सर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या पवन केंडला सोडायचं नाव घेत नाहीत सफाळेकर. आज आलाय तर मग थांबून घे. इथे सफाळ्यामध्ये तुला प्रेम मिळेल मित्रा. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. खराब क्षेत्ररक्षण सध्या आपण पाहताय. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आतापर्यंत आकार घेते ती म्हणजेच या धावसंख्या 1 ना आकार घेत जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. 18 रन. घायल तो या हर परिंदा है फिर से उड़ सके वही असली जिंदा है. आणि इथून पुन्हा एकदा कमबॅक करावं लागणार आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला. आज चांगला यॉर्कर होता. स्ट्रॉंगर कमबॅक मैदानामध्ये हवं आहे गोलंदाजाकडून आणि ते स्ट्रॉंगर कमबॅक या शेवटच्या बॉलवरती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला नेहलच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय आसिफ पहिल्यांदाच या ओव्हरमध्ये स्ट्राईकवरती आला आणि त्याच्या विरोधामध्ये यॉर्कर पेश केला गेला. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावसंख्या फलकावरती 18 रन्स स्कोरकावरती लागल्या जात आहेत आफ्टर 1 ओव्हर. उत्कर्ष सर तमन्ना 11 धानीव टीमसाठी सुरुवात चांगली झाली. ज्या पद्धतीने रन्स आपण पाहिल्या आणि जो बॅकबॉन तमन्ना 11 धानीव संघाचा तो बॅकबॉन या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तलफू लागलाय. निश्चित स्वरूपात खूप चांगलं क्रिकेट सध्या विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं संपूर्ण 6 बॉल ज्याने खेळले आणि आता त्याच्या बॅटमधनं 13 रन आहेत. संघाची एकंदरीत टोटल आपण पाहतात 18. टायमर सेट आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता आपण 4 मिनिटांचा अवधी
हा मात्र घेतलाय. चला पवन केने सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. पवन केने सर आपण या मुख्य मंचावरती आपलं स्वागत असेल. उत्कर्ष सर आज खऱ्या अर्थानं शिवनेरी चषकाच्या दरबारामध्ये एक वेगळी मेजवानी पाहायला मिळते, कारण आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधील टॉप लेवलचं क्रिकेट या मैदानावरती खेळलं जातं. आज या मैदानावरती धाकटी डहाणू केली, आज या मैदानावरती दांडी केली, या मैदानावरती कुडू संघ खेळला, या मैदानावरती गोरसई संघ खेळला, अजूनही जर आपण पाहिलं तर चिंचणी संघ खेळला आणि सध्याच्या घडीला तमन्ना 11 धानिव आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट साईश 11 खारबाव. एक बिग बॅटल आहे खऱ्या अर्थानं. अजूनही जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ बाकी आहे. कदाचित येणाऱ्या 5 षटकांमध्ये पलटवार होऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये टॉप गिअरमध्ये बॅटिंग सुरू आहे कंटिन्युअसली येणाऱ्या 5 ओव्हर्समध्ये ते सुरू राहील. काही होऊ शकतं उत्कर्ष सर. निश्चित स्वरूपात काही होऊ शकतं या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती तयार. या वेळेला क्या बात आहे, विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं फाईन लेगच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषेच्या बाहेर. शिवनेरी चषकाचा षटक. विश्वनाथ जाधव नसल्यावरती, परंतु आज तो मैदानावरती ज्या पद्धतीनं वाघाप्रमाणे लढतोय, 24 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. अक्षय वरती हा प्रहार चढवला होता. 24 धावा स्कोर कार्ड वरती दुसरा बॉल राऊंड दी विकेट. हा स्विच हिट केलाय, हा देखील गॅप मध्ये चाललाय थर्डमॅनला. आधीचा फाईन लेग आणि त्यानंतर थर्डमॅन हा देखील चाललाय सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. चांगला फटका इथे खेळलाय. धावसंख्या फलकावरती आता 28. यस, थँक्यू गोपीभाई. तुम्ही पवन केनेसाठी पालघरवरनं इथे आलात, तुमचं स्वागत आहे. आणि पवन केनेसाठी इथे अनेक प्रेक्षक आलेत. सध्या 28 रन या धावफलकावरती असताना मैदानाच्या आतमध्ये तमन्ना 11 धानिव हा संघ खेळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव चमकतोय. चांगलं क्रिकेट त्याच्या बॅटमधनं. षटकातील पुढचा बॉल, 8 बॉलमध्ये 23 रन त्याने केलेत. पुढचा बॉल या बॉल, हा चेंडू चांगला होता अक्षयचा, खूप चांगल्या पद्धतीने अगदी खोलातला आणि फॉलो केलं, जिथे चांगल्या पद्धतीनं हा चेंडू हार्दिकजी बघायला मला ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. परफेक्ट यॉर्कर होता, व्हाईट यॉर्कर तरीके पेश केला होता गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवरती जर आपण पाहिलं तर अद्र्याचं गाजवलं होतं विश्वनाथ जाधवने, परंतु मागच्या बॉलवरती कमबॅक चांगला झाला मैदानामध्ये अक्षयच्या माध्यमातून. या बॉलवरती पुन्हा एकदा स्विच हिट, फॉर शॉट, ग्रेट शॉट ऑफ द मॅच. सरळ बॉल सीमारेषा पार. विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून सर्वाधिक सुंदर हा चौकार मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 4 धावा. प्रेक्षक एन्जॉय करतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण त्याही गोष्टी पाहायला मिळतील. प्रेक्षक अगदी दिवाने झालेत या फटक्याचे. बघा ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. क्रिकेट हा खेळ इमोशनचा आहे. चांगला फटका, त्यावरती एन्जॉय. प्रेक्षक अगदी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतात. कोणी टी शर्ट गळ्यात घेतं, कोणी टाळ्या वाजवतात, कोणी शिट्ट्या वाजवतात, कोणी अनेक गोष्टी करताय आणि आमचे प्रेक्षक पाहायला मिळाले मगाशी. यावर अगदी खोलातला बॉल नाही कनेक्शन झालं व्यवस्थित. आता इथून आपण पाहतात रणसंख्या फलकावरती 32 शेवटचा बॉल आहे आणि गोलंदाजी एका बाजूला साईश खारबाव या संघाची थोडी महागडी झाली, कारण विश्वनाथ जाधव धानिवचा हा चकाकणारा तारा सध्या मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. हार्दिकजी 11 बॉल मध्ये 27 वरती खेळतोय हा कोहिनूर. 32 धावा स्कोर कार्ड वरती 32 रन स्कोर कार्ड आपण पाहतोय. या देखील ओव्हर मध्ये रन्स भरपूर येत असताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हर मधील. अर्ध्या विकेट वरती त्याच्यावरती हुक शॉट, धावा बुक. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा बॉल निघून जात असताना सीमारेषा पार. आणखीन एक षटकार, 6 धावा. दाखल झाले. गाण्यांची अफलातून मेजवानी सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं आपण पाहतात डीजे सुभाष आणि डीजे कँडी ही एवन जोडी सफाळ्याच्या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये
अतिशय चांगल्या पद्धतीचं साऊंड सिस्टम डॉल्बी सिस्टम आपल्याला पुरवतात. आज मागील 4 दिवस आयोजकांसाठी, पंचांसाठी, कॉमेंट्री टीमसाठी, तदनंतर DBN लाईव्हच्या संपूर्ण प्लेयर्ससाठी जे उत्कृष्ट जेवण, ज्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळी जादू आहे चवेची, ते सन्माननीय मुकेश किणी सर, त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं जेवण आता सध्या 4 दिवस मिळतं. चव अशी की जिभेवर रेंगाळते. मुकेश किणी सर, तुमच्या हाताला तोड नाही. ज्या पद्धतीने तुम्ही या स्पर्धेसाठी हे जेवण इथे आणलंय, आम्हाला रोजच्या संध्याकाळच्या सत्रात 8:30ला स्वतः येतात की जेवण झालं, जेवायला चला. आणि खऱ्या अर्थाने त्या मुकेश दादांना मानाचा मुजरा. त्याचबरोबर आमचा आवाज तुम्ही अगदी सहजतेने तुमच्या कानी पडतोय. ते PK साऊंडचे प्रॉपरेटर सुभाषजी आहेत, त्यांचा देखील आम्ही आभार मानू इच्छितो. आणि त्याचबरोबरीनं सतीश भाऊ आहेत, त्यांनी मात्र इंटरनेटची सुविधा या स्पर्धेकरिता दिली, जे DBN लाईव्ह आपण पाहतो. आणि घरपोच केबल सध्या सतीश भाऊ आहेत, त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर एका बाजूला आसिफ, एका बाजूला विश्वनाथ. टाइम सेट आहे, लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला 3 षटका हाताळायची आहेत 15 मिनिटांमध्ये. 38ला बिनबाद विश्वनाथ जाधव, वसईचं तुफान. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये शिवनेरीच्या स्पर्धेमध्ये 4थ्या रात्रीत वादळ आलंय. ते धानिव गावचं मैदानाच्या आतमध्ये, ज्याचं नाव आहे विश्वनाथ जाधव. सुमित ढेकळे यांच्या तालमीत घडणारा हा खेळाडू आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट भारताच्या बाहेर देखील जाऊन ज्याने चांगलं क्रिकेट खेळला, बॉल खेळला पॉइंटला, डीपला क्लिअर, सीमारेषेच्या पार, शिवनेरी चषकाचा शिवनेरी चौकार. थँक्यू डीजे. दोन्हीकडून आता काउंटर अटॅक सुरू झाला. मागील 2 ओव्हर्समध्ये आपण विश्वनाथ जाधवला पाहिलं होतं. आता या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉल होती चौकार. आसिफच्या बॅटमधून पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लॅश करायचं होतं इनफिल्डवरून, एकच जाव्या बॉलवरती मिळेल. आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 43. 43 धावा फलकावरती लागल्या गेल्या. टॉप गिअरमध्ये सध्या बॅटिंग सुरू आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय हाफ ट्रॅकर त्याच्यावरती ज्या पद्धतीनं स्मॅश करण्याचा प्रयत्न झाला होता, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला होता, परंतु जे एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले फिल्डरच्या माध्यमातून. आता या बॉलवरती हुक शॉट, पुन्हा एकदा धावा बुक होऊ शकतात. आणि यस, ॲब्सोल्युटली क्लिअर आणि सरळ बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. साईश खारबावसाठी आता अडचणी वाढत चालल्या, जिथे धावांचा वेग तुफानीने वाढलाय. जिथे एका बाजूला आपण पाहतात विश्वनाथ, एका बाजूला आसिफ, गोलंदाज सागरच्या विपक्षात हाणामारी, आक्रमण, सगळ्या काही गोष्टी स्वीकारल्या. अगदी मोठ्या संख्येने प्रेक्षक अजून थांबलेत, कारण त्यांना पुढचे देखील सामने बघायचे आहेत. एका बाजूला धाकटी डहाणू संघ देखील पुढे आलाय. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट त्यांनी दाखवलं. आज अनेक संघ आले, चांगल्या संघांचा जबरदस्त क्रिकेट आपण पाहिलं. आणि त्या अनुषंगाने या स्पर्धेला प्रेम देखील तेवढंच मिळतं. ऑन साइडला विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर, दमदार चौकार, 4. प्रेक्षक सध्या बेधुंद होऊन या सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतोय, कारण या सामन्यामध्ये वसईचा स्टार अर्थातच मैदानामध्ये विश्वनाथ जाधव 41 वरती जाऊन पोहोचला. अर्धशतकापासून जास्त दूर नाहीये. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी या ओव्हरमधील आज विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. एक्स्ट्रा रन्स स्कोर कार्डमध्ये जोडली जाईल. 53 रन्स स्कोर कार्डवरती लागल्याचं 52 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 चौकार आपण पाहिल्यात. सुरुवात या षटकाची चौकाराने झाली. पुन्हा एकदा स्विच हिट फील केला या बॉलवरती. आता शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. प्रत्येक ओव्हरमध्ये डबल डिजिटमध्ये ती इकॉनॉमी उत्कर्ष सर पाहायला मिळालाय. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीनं थोडंसं टाईट स्कोर सध्या झाले. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय, धावसंख्या 52 वरती आतापर्यंत पोहोचले. अगदी शेवटचा बॉल आहे, गोलंदाज तयार होतील. यावाला विशू नाही थांबणार. खूप चांगल्या पद्धतीनं बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आता आलाय डीप थर्डमॅन आणि गलीच्या मधोमध बॉल सीमा रेषा पार, 4. यस डीजे कॅन्डी.
मैदानामध्ये सुरू असलेला खेळ पाहत असताना फनी मोमेंट्स आपल्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. 56 धाव फलकावरती 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. चौथ्या षटकामध्ये पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होतोय. लक्षात घ्या, येणारी जी 2 षटकं आहेत ती बरोबर तुम्हाला 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी कव्हर करायची आहेत. की मुवमेंट कसे कॅप्चर करावे, जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय, जे बॅरिगेट लावलेले आहेत त्याच्यावरती आपण तुमचं शरीराचं वजन देऊ नका. जे तुमचं 80-80, 70-70 किलो वजन आहे ना मित्रांनो, ते थोडंसं मागे घ्या. आयोजकांच्या सूचनात, कारण आम्हाला इथून आणखीन 6 दिवस पुढे ही स्पर्धेला न्यायचं आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय की थोडंसं तिथून बाजूला राहा. तुम्ही एन्जॉय करतात, बरोबर आहे, क्रिकेटच्या खेळात हे असायला हवं. आणि आमचे प्रवीण पाटील सांगतात की हेच तर मेन आहे, कारण त्या की मुवमेंट प्रेक्षक जे ऑनलाईन आहेत त्यांना ते बघायला आवडतं. क्रिकेट एका बाजूला थोडासा मग वन वे ट्रॅफिक असला की प्रेक्षक थोडेसे कंटाळतात आणि मग त्यावेळेला आमचे कॅमेरामॅन शोधत असतात की प्रेक्षकांना खुश कसं करता येईल. आणि एकदा कॅमेरामॅनने शोधलं की प्रवीण पाटील सर तयार होतात की आता ते प्रेक्षकांना दाखवायचं आहे आणि मग त्या गोष्टी सगळ्या घेऊन येतात. डीजे कँडी अगदी आपसुकतेनं पाहतात आणि त्यांचे चिरंजीव देखील आहेत. वडिलांनी खूप चांगलं नाव कमावलं बाळा. येणाऱ्या काळात तुला देखील अभ्यास करून आणखीन तुझे काही जे क्षेत्रामध्ये तू पुढे हुशार होशील त्या सगळ्या गोष्टी स्वीकार आणि ज्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे उतराल त्यामध्ये सच्चाईनं काम करा. येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपात चर्चा तुमचीच आहे. 16 बॉल 45. बॅट्समनचं नाव आहे विश्वनाथ जाधव. हे आमचे तुडुंब असं भरलेलं मैदान आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जे आपण संघ पाहतोय, या स्पर्धेचं आयोजन असताना शिवनेरीचं हे आयोजन आणि अनेक प्रेक्षक सफाळे म्हणा, पालघर म्हणा, विरार म्हणा, वैतरणा म्हणा, डहाणू म्हणा, बोईसर म्हणा, इथून जे प्रेक्षक आलेत आणि या मॅचचा आनंद घेतात. डोंगरामध्ये जिथे जागा मिळेल तिथे सोयीनुसार बसायला मिळतं, चांगला व्ह्यू बघायला मिळतो, तिथे तर अंगावरती प्लास्टिक घेतलेत. क्या बात आहे. विश्वनाथ जाधवची तुफानी खेळी. 16 चेंडूत 45 धावा, अफाट फटकेबाजी करत विश्वनाथ जाधवचे अवघ्या 16 चेंडूमध्ये 45 धावांची झंझावाती इनिंग खेळली. क्या बात आहे विश्वनाथ जाधव. आणि मी म्हणेन की जे आमचे लाईव्ह स्ट्रीम ऑपरेट करतायत त्यांचं नाव आहे प्रवीण पाटील. ते फक्त DBN लाईव्हचे ऑपरेटर नाहीत, तर ते मी म्हणेन ते एक चांगले कॉमेंटेटर होऊ शकतात, ते चांगले लेखक होऊ शकतात, ते चांगल्या पद्धतीनं एक इव्हेंट मॅनेजर होऊ शकतात आणि ते आमच्या साथीने आहेत. 56 धावा धावफलकावरती हार्दिक जे अगदी षटक क्रमांक आता 4ला सुरुवात होते. अब तक 56 बिन बाद ही भागीदारी आहे आणि भागीदारी ऊर्जा देणारी आहे. पहिलाच बॉल या षटकातला खोलातला बॉल होता, ऑन साईडला फक्त खेळून काढले. सिंगल मिळतं. एका बाजूला आसिफ सांगतात की आमचा खऱ्या अर्थानं कोहिनूर चमकतोय, तर मी खऱ्या अर्थानं सिंगल डबलचाच खेळ खेळीन आणि त्याला स्ट्रायकिंग एंडला आणीन. सध्या 57 या बॉलवरती विश्वनाथचं अर्धशतक बघायला मिळेल का, हाही प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. जब आरंभ इतना प्रचंड है तो यात्रा कितनी विध्वंसक हो सकती है. 57 धाव फलकावरती. फाईट यॉर्करचा प्रयत्न होता, सरळ चालला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल ज्या पद्धतीने क्रीजचा वापर केला होता. फाईट यॉर्कर परफेक्टली पाय चालले नव्हते, फॉलो करता आलेलं नव्हतं. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. षटकातील पुढचा बॉल या बॉलला इनफिल्डच्या वरनं थ्रू द कव्हर्स बॉलला काढले. बॉल होता फुलर लेनचा. क्षेत्ररक्षक आहेत, शेवटच्या क्षणाला स्ट्रेच केलं. मजबूत बांध्याचे खेळाडू पोहोचले तिथे आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून साईश खारबाव. एका बाजूला तमन्ना 11 धानीव. या 2 संघांमधला हा एक महत्वाचा तगडा सामना. पहिल्या राऊंडचा अगदी हा शेवटचा मॅच आहे. यानंतर आपण पाहतायत संघ एका बाजूला असणारा तो म्हणजेच धाकटी डहाणू आणि विपक्षात फटका इथे देखील चांगला केलाय. सरळ बॅटचा वापर, तंत्रशुद्ध फटक्याची निवड आणि विश्वनाथ जाधवचं अर्धशतक. बॅट दाखवायची आहे विश्वनाथ तुमच्या चाहत्यांसाठी. तुम्ही ज्या पद्धतीचं क्रिकेट दाखवलं, अफलातून बॅटिंग. नाव आहे विश्वनाथ जाधव, ब्रँड आहे धानीवचा, वसईचा एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि विश्वनाथच्या बॅटमधनं या धावा इथे वेगानं वाढलाय. 19 बॉलमध्ये 51 धाव्यांची झंझावती खेळी. जबरदस्त क्रिकेट. रनों का पहाड़ करता है, सब खेलता है मगर वो खिलवाड़ करता है आणि गोलंदाजांसोबत तो खिलवाड मैदानामध्ये केलाय. मैदानाच्या चहू बाजूंना 360 डिग्री मध्ये ते स्ट्रोक आपण पाहिलेत, त्या रन्स येताना आपण पाहिल्यात. कव्हर्सला रन्स आल्यात, थर्डमॅनला रन्स आल्यात, लॉंग ऑफ मध्ये रन्स आल्यात. आता हा कलात्मक फटका वन्स अगेन. बॉल सीमारेषा पार. विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. नाही ताकद लावली नाही फार काही, त्यामध्ये कष्ट घेतले, फक्त दिशा दिली आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर पाठवलं. आता सध्या आपण पाहतायत
ज्यानं 20 बॉलमध्ये 55 रन केलेत, जिथे आपण पाहतात 10 चौकार आहेत आणि 2 षटकार आहेत, 275चा स्ट्राईक रेट आहे. त्याचं नाव आहे विशू जाधव विश्वनाथ यशकिणी. आपल्याला पाहायला मिळतात एक युवा खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेसाठी एक आयोजक म्हणून त्यांची भूमिका फार महत्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आलेत, क्या बात आहे. हे तुम्ही कमवलं विश्वनाथ, सहज नाही. जिथे ही फॅन मुवमेंट कॅप्चर करतायत आणि विश्वनाथसाठी हे मात्र प्रेम देत आहेत. आणि आमचे काल्या शेठ, एक महत्वाचं नाव या स्पर्धेसाठी, तुषार भगत या नावानं कोणी नाही ओळखत त्यांना. काल्या शेठ म्हटलं की तुम्हाला डायरेक्ट घरी सोडून देतील. आज सकाळी या मैदानाच्या आतमध्ये वळायचं, तदनंतर शेवटपर्यंत थांबायचं. क्या बात आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर कोणी टी शर्ट काढतंय, कोणी नागिन डान्स करतंय, कोणी पडून डान्स करतंय, कोणी झोपून डान्स करतंय. आणि हे आहेत विश्वनाथचे सच्चे चाहते, हे आहेत विश्वनाथचे फॅन. क्या बात आहे. ही आहे फॅन मुवमेंट. 4 ते 5च जण आहेत. भाई नाही चालणार हे. तुम्ही बॅरिगेटवर चढाल, आमचे आयोजक तिथे येतील आणि मग तुम्हाला तिथून बाजूला करतील. तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही आमचे लाडके आणि शिस्तबद्ध प्रेक्षक आहात. तुम्ही असं केलं नाही चालणार. आयोजक तिथे पोहोचतील, मग थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल की आम्हाला तिथे भेटायला आले. त्या अनुषंगानं तुम्ही शिस्तबद्ध क्रिकेटचे चाहते आहेत, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही एन्जॉय करा. तिथे फटके चांगले होतात. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं 4 षटकांचा खेळ हार्दिकजी संपला. 71 धावा बिनबाद आहेत. क्रिकेट दर्दी प्रेक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दर्दी आहेत म्हणूनच आज या मैदानावरती गर्दी होत असताना पाहायला मिळाली. विश्वनाथ जाधव 59, 59 धावा त्याच्या बॅटमधून 21 बॉलमध्ये, त्यामध्ये फक्त 2 षटकार पाहायला मिळालात. परंतु चौकारांची संख्या डबल डिजिटमध्ये, 11 चौकार तब्बल त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. आणि हे ग्राफिक्स मागील लास्ट बॉल्स त्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाला, सिंगल डबल्स आपल्याला पाहायला मिळाला, काय बॅटिंग केलंय आणि प्रत्येक बॉलवरती रन बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. आज विश्वनाथ जाधव यांचा तडका या मैदानावरती, त्यांचा धमाका या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. धानीव त्यांचं गाव, विश्वनाथ जाधव त्यांचं नाव, आणि आज नावाचं गवगवा या मैदानावरती होत असताना पाहायला मिळतोय. विश्वनाथ जाधवचे लास्ट आपण 10 ते 12 बॉल पाहताय. फक्त चौकार षटकार, एक सिंगल, ज्यामध्ये आपण पाहतायत 3 बॉल डॉट आणि बाकी सगळं काही 4 4 4 6 4 4 4 6. क्या बात है विश्वनाथ जाधव. गोलंदाजी मार्क वरती आता साईश खारबाव या संघाच्या माध्यमातून दाखल झालेत. नितेश, थँक्यू डीजे. कॅन्डी सांगतात तुम्ही आम्हाला संधी देत नाही, जास्त वेळ तुम्ही बोलते आम्हाला कधी चान्स. मग त्यांनी चान्स घेतला पहिल्याच बॉलवरती आणि वाजवलं एक चांगलं गीत. धावसंख्या फलकावरती 75. हार्दिकजी स्कोर कार्ड वाढायला लागले. 75 वरती टोटल जाऊन पोहोचलाय. मागच्या मॅच मध्ये 73 डिफेंड झाल्या होत्या. बॅकफुटच जाऊन पुन्हा एकदा या ठिकाणी सॉफ्ट हँडने केलं होतं. बॉल जाईल पॉइंट मध्ये, एकदम मिळेल. हायस्ट पार्टनरशिप या स्पर्धेमधील या 2 फलंदाजांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. आज प्युअर क्लास क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील आपण पाहतोय. एक गाव एक फॉर्मॅट, तरी देखील जी मोठी स्टारकास्ट या मैदानावरती. वॅगन व्हील विश्वनाथ जाधव यांचा आपण पाहतोय. फाईन लेग आणि थर्डमॅन, मोस्ट ऑफ टाइम्स रन्स आल्यात. देखील फाईन लेगला खेळायचा होता, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला इनटू दी गॅप मध्ये सरळ बॉल सीमारेषा पलीकडे निघून जात असताना 4 धावांकरिता चौकार. तीन बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 80 रन गोलंदाज तयार. याही बॉलला विश्वनाथसाठी. विश्वनाथ आता सांगतात की सिंगल डबल आमच्या डिक्शनरीमध्ये नाही, आक्रमणच करणार, मोठ्या फटक्यांसहितच खेळणार. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय त्या बॉलचा, इथे आपण पाहू शकता. बघा, हा फटका खेळायचा होता ऑन साईडला आणि तदनंतर आपण पाहतात आतापर्यंत 12 चौकार ज्याने खेळले आणि 2 षटकार. त्याचं नाव आहे विश्वनाथ जाधव. पुढचा बॉल ऑन साईडला, फटका फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, यस टेकन, खूप चांगला कॅच
80 वरती पहिला धक्का. साईश खारबाव या संघाने आता लांब श्वास घेतला असेल, कारण जे वादळ जे तुफान मैदानाच्या आतमध्ये होतं त्या तुफानाला केले शांत. विश्वनाथ जाधवची बॅटिंग आवडली असेल. 24 बॉल मध्ये 63 रन, 12 चौकार, 2 षटकार आणि 262 पॉइंट, 50चा स्ट्राईक रेट. नाव आहे विश्वनाथ जाधव, ब्रँड आहे धानिवचा. क्लास क्रिकेट, यस डिझर्व. थँक डीजे. सजवावे सिंहासन बनला राजा, जातो तिथे मैदान होते त्याचे, ठोकावा सलाम नाव विश्वनाथ त्याचे. आज आपल्या खेळीचा पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच गवगवा करायला लावला प्रेक्षकांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंदन विश्वकर्मा दाखल होत असताना आपण पाहतोय सिंगल मिळेल या बॉलवरती. ओव्हर नंबर 5चा खेळ जर आपण पाहिला तर 5व्या षटकामध्ये डबल डिजिटमध्ये रन्स झाल्या, परंतु ज्या फ्लोमने मागील 4 ओव्हर्समध्ये रन्स येत होत नाही, खऱ्या अर्थानं या ओव्हरमध्ये त्या रन्स आलेल्या नाहीयेत उत्कर्ष सर. निश्चित स्वरूपाच्या 5 षटकांचा खेळ योग्य वेळेमध्ये संपला, ही जमेची बाजू आहे. अगदी त्यांनी 23 मिनिटांचा अवधी घेतला आणि DBN लाईव्हने ते टायमर सेट केलं होतं. कॅन्डी, 5 षटकांचा खेळ संपला, तुमच्याकडे पुन्हा येतोय, घेऊन या एक चांगलं गीत. थँक्यू सो मच. विश्वनाथ जाधवची ही झंझावती खेळी, ज्यामध्ये 12 चौकार आले, 262च्या स्ट्राईक रेटनं 63 रन ज्याच्या बॅटमधनं, आणि तोच विश्वनाथ जाधवचे अर्धशतक. ही बॅट त्यानं दाखवली त्याच्या चाहत्यांना, आणि त्याचे चाहते ज्यावेळेला विश्वनाथ बाद झाला त्यावेळेला खऱ्या अर्थानं जशी काही समुद्राला ओहोटी लागते तशी शांतता पसरली मैदानाच्या आतमध्ये. नंदन विश्वकर्मा एका बाजूला, आसिफ शेख, ही जोडी मैदानाच्या आत. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार आहेत. ऑन साईडला फटका खेळला, बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं क्षेत्ररक्षक बॉलला कॅरी करतील, फेकी येईल. तुर्ताच आता दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी इथे देखील बनते. पंचांनी सांगितलं की ते 2 रन आहेत. नयन किणी आयोजक म्हणून जबाबदार. अगदी आपण पाहतात काल संध्याकाळी 4:30ला पोहोचले आणि रात्री 4 वाजता घरी गेले. खऱ्या अर्थानं आयोजक म्हणून तुम्ही ज्यावेळेला जबाबदार असता त्यावेळेला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अगदी आपण पाहतात विराट कोहलीला लाजवतील असे नयन आमचे आम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत आहे. येणाऱ्या काळात त्यांचे देखील आता कुमार नयन आहेत, ते येणाऱ्या काळात श्री नयन होतील. आणि त्यांनी आम्हाला वादा केला की भाई पुढच्या शिवनेरी चषकात येणार त्यावेळेला तुला वहिनी आपल्या स्टेजवरती बघायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं नयन तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. षटकातील बॉलचा खेळ झाला 2, आतापर्यंत 84 हे फलकावरती आहेत. चांगली टोटल सध्या स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय, कारण मागील 3 सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर लास्ट मॅचमध्ये 73 झाल्या होत्या. त्या आधीच्या 2 सामन्यांमध्ये रन्स झाल्या नव्हत्या. पहिल्या सामन्यामध्ये रन जर आपण पाहिलं तर चेस झाल्या, सेकंड मॅचमध्ये रन्स डिफेंड झाल्या, लास्ट मॅचमध्ये देखील रन्स डिफेंड झाल्या होत्या. आता या मॅचमध्ये काय घडेल? चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क होती आकाशला आपण पाहतोय. सेकंड स्पेलमध्ये अक्षय या ठिकाणी आपण पाहतोय आणि चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. कटर्सचा वापर त्याने केला होता. प्रचंड वेगानं हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. 3 बॉल आतापर्यंत झाला. 4था बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. अक्षयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. हा देखील लेग कटर हा थोडासा कमी गतीने टाकला होता. आणि ज्या पद्धतीनं या ओव्हरमध्ये उत्कर्ष सर नाचवले फलंदाजांना कौतुक करावं लागणार आहे, प्रशंसा करावी लागणार आहे. नो डाऊट नाचवलं फलंदाजांना. जिथे धावसंख्या वेगाने पुढे चालली होती त्यावेळेला अक्षय आले आणि अक्षयनं जबरदस्त क्रिकेट दाखवलं. सध्या आपण पाहू शकता आता फलंदाज इथे बाद झालेत. हे दीप आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने आमच्या कलागुणांना दखल घेणार हे नाव. आणि की मुमेंट कसे कॅप्चर करावेत. आता ते वेडी इथून मात्र बिलॉंग करतायत. मांडे इथून मात्र ते बिलॉंग करतात. आणि निश्चित स्वरूपात ते दीप आमच्या साथीने दीप जाधव
सध्या धावसंख्या फलकावरती 84. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती तयार. याही वेळेला स्टेप आउट झालेत. काय गोलंदाजी केली अक्षय पाटीलनं, क्लास. स्लॉग षटकामध्ये गोलंदाजी तुम्ही कशी करताय महत्वाचं असतं, कारण स्लॉग षटकात धावा वाचवणं गरजेचं आहे आणि त्या धावा इथे वाचवल्या अक्षयने. 84 धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे. एका बाजूला धाकटी डहाणू आणि त्यांच्या विपक्षात दांडी. मी दोन्ही कॅप्टनना विनंती करीन की आपण टॉससाठी रेडी राहा. इनिंग्स ब्रेकमध्ये तही मॅचचा टॉस होईल आणि तोही सामना खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. सध्या षटक संपलंय. 6व्या षटकाचा खेळ. इथून जर तपासून पाहिलं तर बायच्या माध्यमातून धाव मिळाली आणि धावसंख्या फलकावरती. रिव्ह्यू घेतलाय का व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमने. पंच नितेश कदम सर, ब्रँड ऑफ टेंबी खोडावे. मोठमोठ्या स्पर्धा अनेक वेळा जे कव्हर करतात तिसरे पंच पाहतात आणि तदनंतर आपण पाहतात श्रीकांत सर आणि त्यांचे चिरंजीव श्लोक खूप चांगल्या पद्धतीचा क्रिकेटपटू. येणाऱ्या काळात गाजवणार सफाळे क्रिकेट. यस, दोन्ही कॅप्टन आले. थँक्यू यज्ञेश प्रभू, गौतम अकरे. फेअर डिलिव्हरी. TVS गाडी आहे गौतम अकरेंची, त्याची चावी हरवलेली आहे. जर कोणाला मिळाली तर ती चावी आणून द्या. गौतम अकरे त्यांची ती चावी आहे. इथे कॅप्टन धाकटी डहाणू या संघाला मी विनंती करतोय की प्लीज आपण या. चला या कॅप्टन टॉस साठी या. जिथे एका बाजूला संघ आपल्याला बघायला मिळेल धाकटे डहाणू. प्रीतम बारी आपण कॅप्टन पाठवा. दांडी पोहोचले इथे. विनंती करतोय की प्लीज आपण या. सुभाष कदम यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. नाही, मान आहे तुमचा. तो उपसरपंच आहेत तुम्ही. नाही, बोलायला संधी पुन्हा मिळेल. चला टॉस साठी या. ऑफिसमध्ये तुम्हाला संधी मिळेल, तिथे सरपंच साहेब देखील असतील, त्यावेळेला तुम्ही गॉसिप करून घ्या. धाकटी डहाणू प्लीज कॅप्टन पाठवा. तुम्हाला आता शेवटचा कॉल आहे. चेतन भाई आपल्याला पाहायला मिळतात, सध्या मोबाईलमध्ये बिझी आहेत. सातत्याने त्यांनी देखील आमच्या कलागुणांना मागील वर्षापासून एक वेगळं प्रेम दिलं आणि या स्पर्धेमध्ये आज यंदा एक मोठं शेड्यूल त्यांनी आमच्यासाठी सेट केलं. ते चेतन भाई, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, अगदी डॅशिंग अँड डायनामिक. त्यांची हेअरस्टाईल तुम्ही त्यांना कधीही बघा. 365 दिवसात एकही केस तुम्हाला इथे तिथे होताना दिसणार नाही. ही त्यांची क्वालिटी आहे आणि ते चेतन भाई आमच्या साथीने आहेत. मॅचला एन्जॉय करतात. कालच्या दिवसात लवकर रजा घेतली होती, त्यांना ऐकवलं ते आम्ही. ते सांगतात आज भाई सकाळी 6 पर्यंत थांबणार. चला या टॉससाठी धाकटी डहाणू. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय मित्रांनो. फार वेळ आपण घेताय, प्लीज या. डहाणू या प्लीज. कॅप्टन सुभाष कदम सर आहेत उपसरपंच आणि त्यांच्या माध्यमातून या मॅचचा कॉइन स्पिन होईल. जास्त वेळ नाही घेणार होतो आपण, कारण बॅट्समन देखील दाखल झालेत आणि सुभाषजी कदम त्यांचंच हे साऊंड सिस्टम आपण ऐकताय. एका बाजूला यंगचीवर दांडी सांगते की आम्हाला कॉल चॉईस द्या. जिथे आता हा कॉइन कुणाच्या बाजू राहील. येस, दांडीचा कॉल. एका बाजूला हेड टेल, यामध्ये आता हा कॉइन स्पिन होतोय. सुभाषजी कदम आहेत. हेड स्विच कॉल अँड इट इज टेल.
थँक्यू सो मच सुभाष कदम सर, आपण विराजमान व्हा. टॉस जिंकल्यात धाकटी डहाणू. खूप चांगला मॅच, तुम्ही पहिल्या मॅच मध्ये देखील खेळ दाखवला. या मॅच मध्ये तुमचा निर्णय काय असेल? आम्ही बॉल फर्स्ट करू. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. दांडी संघ तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. यज्ञेश, खूप चांगल्या पद्धतीने खेळ तुम्हीही करा. बेस्ट ऑफ लक. मॅचला सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे हार्दिक सर आपल्या साथीने जोडले जातील. धन्यवाद. हॅलो चेक. एक मोठी रंचेस समोर आपण पाहतोय. दिव्यांच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं देखील स्वागत असेल. अर्ध्या रात्रीमध्ये देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक राज्य या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शिवनेरी चषक 2026 मध्ये आपण आहोत आणि आज या स्पर्धेची चौथी रात्र आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या रात्रीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील टॉप 8 मध्ये ज्यांची गिनती केली जाते असे 8 संघ आज या मैदानावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. एक मोठी स्टारकास्ट या मैदानावरती या ठिकाणी दाखल झाले. जाऊयात आपण सेकंड इनिंग मध्ये. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव मिळालेली या बॉलवरती सिंगल घेतली जाते. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आता इथून रनचेजमध्ये या सेकंड इनिंगमध्ये 14.33च्या रिक्वान रेडने बॅटिंग करायची, कारण 86चं टार्गेट समोर ठेवलं गेले. 6 षटकांमध्ये एक मोठी रनचेज आणि आजच्या रात्रीमधील हायेस्ट टोटल स्कोर कार्डवरती हा हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना आपण पाहतोय. बीट केलंय वन्स अगेन. मागील 2 बॉलवरती सतत हाफ ट्रॅकरचा वापर या ठिकाणी केला जातोय. सिनियर विथ एक्सपिरियन्स, आणि तो एक्सपिरियन्स मैदानामध्ये दाखवत असताना गोलंदाज आपण पाहू शकतात. तिसरा बॉल या ओव्हरमधील. आता इथे रॅम शॉट, ग्रेट शॉट ऑफ द नाईट. काय फटका पाहायला मिळतोय. महत्वाच्या क्षणाला ते अस्त्र बाहेर काढला आणि सरळ बॉल लॉंग स्टॉपला क्लिअर करत असताना चौकार. 4 धावा. डीजे तिलक रत्ने दिलशानची आठवण करून देणारा हा फटका मैदानामध्ये भूषणच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं मागच्या फटक्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या बॉलवरती होत असताना पाहायला मिळते. आणखीन एक चौकार. थँक यू डीजे. भूषण कारभारी त्याची फलंदाजीला आहे भारी, आणि मागच्या 2 बॉलवरती ते 2 फटके. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं बॅक टू बॅक 3 चौकार मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि 3 फटके डील स्कूप मध्ये पाहायला मिळत आहेत. स्कूप शॉट, चौकार. थँक यू डीजे. डील स्कूपचा सध्या बेताज बादशाह मैदानामध्ये बॅटिंग करत असताना भूषण कारभारी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता या बॉल होती फोर्स केले समोर, इनफिल्ड वर काढण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला क्लिअर करत असताना चौकार. 4. थँक यू डीजे. 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामध्ये 3 डील स्कूप आणि समोर जो फोर्स केलेला चौकार. टोटली 4 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले भूषण कारभारीच्या माध्यमातून. आता गोलंदाजी मार्क वरती अक्षय राजभर या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये. मागील 2 वर्षांमध्ये अक्षयचं देखील नाव भरपूर चर्चेमध्ये राहिलं. नावावर रूपाला येणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुर आहे त्यांच्या गोलंदाजीमधील एक अभूतपूर्व असं नाव. अर्थातच अक्षय मैदानामध्ये दाखल झाला गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्रायकर बॉलर च्या भूमिकेमध्ये अनेकदा त्याला आपण पाहिलंय. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी झालं होतं. ग्रेट बॉल होता या ठिकाणी. ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला, सरप्राईज होता फलंदाजासाठी. ज्या पद्धतीने हा बॉल डीप झाला आणि अशाच पद्धतीनं हे व्हेरिएशन यूज करावे लागणार आहेत.
आता हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला कॅच इटचा कॉल, फटका फसला, कॅच ड्रॉप. इथे मंगेशच्या माध्यमातून झेल सोडत असताना पाहायला मिळतोय, कॅच ड्रॉप झाला. दुसऱ्या बॉलवरती ती संधी निर्माण झाली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुलर लेंथ वरती यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. हेलिकॉप्टर शॉट, हेलिकॉप्टर क्रॅश झाला. 18 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. प्रणय पाटीलला त्या ठिकाणी जीवनदान मिळालंय. आता भूषण कारभारीला आपण पाहतोय स्ट्रायक वरती. मागील ओव्हरमध्ये जे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते, क्रिकेटची ती सुंदरता तो मैदानामध्ये दाखवत होता आणि तो पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयच्या अगेन्स्ट हा अर्ध्या विकेट वरती कमी गतीने टाकला होता लेग कटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय राजभर आता या ओव्हरमध्ये राज्य करताना दिसतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल चेंडूवरती बोट फिरवली होती आणि ज्या पद्धतीनं लेफ्ट आर्म स्पिनर बॉलला फिरवतो ना, त्या पद्धतीनं हा बॉल मैदानामध्ये फिरवला होता. आता या बॉलवरती स्विच हिट बाहेर काढला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. हा देखील चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मागील ओव्हरमध्ये ज्या रन्स आल्या होत्या, टॉप गिअरमध्ये जी बॅटिंग सुरू होती, आता या ओव्हरमध्ये त्याच्यावरती ब्रेक लावलाय. हा थोडासा वेगाने टाकला होता. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. अक्षय हा देखील कमी गतीने टाकलाय. लेग कटरचा सातत्याने वापर मैदानामध्ये केला जातोय. ज्या भूषणने मागच्या ओव्हरमध्ये 4 बॉलवरती 4 चौकार मारले होते, त्याच भूषणला या ठिकाणी शांत ठेवलं या ओव्हरमध्ये अक्षयने. एक युवा गोलंदाज, यंग टॅलेंट. मागील 2 वर्षांमध्ये अक्षयचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती गाजत राहिलंय. हा शेवटचा बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. शेवटच्या बॉलवरती घेतलंय विकेट भूषण कारभारीची. आता नक्कीच ज्या पद्धतीनं कसोटी क्रिकेटमध्ये आपण पाहतो, विकेट घेण्यासाठी सातत्यानं सीम प्रेझेंटेशन, आणि या ओव्हरमध्ये ते सीम प्रेझेंटेशन जर आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर लेग कटर मैदानामध्ये वापरले जात होते. आणि ते भूषण शेवटच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल येईल अशा प्रतीक्षेमध्ये होते, परंतु हा बॉल स्टंपमध्ये टाकला आणि स्टंपमध्ये टाकलेला बॉल विकेट देऊन गेलाय. बॉल चेंज केला, व्हेरिएशन मध्ये ते बदलाव करण्यात आले आणि तिथे विकेट मिळत असताना पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. एक सिंगल मागील ओव्हरमध्ये येत असताना पाहायला मिळाली. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 68 धावांची गरज आहे. एक छोटसा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये देवसंधी डीजे कॅन्डीला. थँक्यू डीजे. सध्या तरी मैदानामध्ये विश्वनाथ जाधवची हवा पाहायला मिळते. आधी बॅटिंग मध्ये चमकला, आता गोलंदाजीमध्ये बारी. प्रणय पाटील स्ट्रायकिंग वरती आहे. 18 धावा स्कोर कार्ड वरती. 24 बॉल मध्ये 68 धावांची गरज आहे. पहिला बॉल या ओव्हर मधील विश्वनाथ जाधव. पहिला बॉल प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. सरळ चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची झाली. विश्वनाथ जाधवला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती. आज हे मैदान पुन्हा एकदा या नावानं दुमदुमताना पाहायला मिळाला. बॅटिंग मध्ये केलेली ती केली जबरदस्त होती. दुसरा बॉल या ओव्हर मधील. हा बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डिस्टन्स नाहीये, उंची जास्त आणि लांबी कमी. डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. मिड ऑन वरून कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. एक झील या ओव्हर मध्ये सुटताना पाहायला मिळाला. डबल मिळेल आणि या 2 धावसंख्या फलकावरती 20. भरपूर वेळेनंतर हा स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळतोय. 2 जीवनदान आतापर्यंत मिळालं. फलंदाज प्रणयला कदाचित एक मोठी खेळी तो या मैदानावरती खेळू शकतो. आता या बॉलवरती पलटवार मैदानामध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनला क्लिअर करत असताना षटकार. 6 धावा. सिग्नेचर शॉट प्रणय पाटीलचा आपल्याला पाहायला मिळाला. लेंथला पिक केलं होतं. पुढचा बॉल या ओव्हर मधील. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिसऱ्यांदा ती चुकी होईल की कॅच कंप्लीट होईल. कॅच ड्रॉप पुन्हा एकदा. तिसऱ्यांदा ती चुकी होत असताना पाहायला मिळते. आता येणाऱ्या काळामध्ये तो इतिहास बनला जाईल का? जी शांतता मैदानामध्ये पसरलाय, पिन ड्रॉप सायलेन्स, वादला पूर्वीची ही शांतता असू शकते का?
आता हे प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडतायत, कारण एकाच फलंदाजाचे 3 झेल या मॅच मध्ये सुटल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल दाखवला जातोय आणि काय फॉलो केलंय बॉलला. ग्रेट कॅमेरा वर्क मिस्टर रोहित चौधरी आणि प्रशांत भगतला पण पाहतोय. लेग स्लिप मध्ये तो फिल्डर होता आणि त्याच्या माध्यमातून ती चुकी झाली. आता 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत विजयासाठी. इथून 59-27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 86 चा रन चेस आता अवघड पूर्णपणे झालाय. 5वा बॉल या ओव्हर मधील ओव्हर दी विकेट थोडासा कमी गतीने टाकला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर सातत्याने बॉल डिलिव्हर्ड केले जात आहेत. स्टंप मध्ये जर आतापर्यंत आपण पाहिलं तर मागील ओव्हर मध्ये जो एक बॉल आपण पाहिला होता आणि तिथे विकेट मिळाली होती. चांगलं नियंत्रण गोलंदाजीमध्ये आणि ते कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालं. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील विश्वनाथ जाधवला आपण पाहतोय ओव्हर दी विकेट. हा देखील स्लोवर 1 मैदानामध्ये पाहायला मिळाला. बॉल चाललाय फाईनली गेला. एक धाव मिळेल या बॉलवरती. या सिंगलने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 28-28. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत. 58 ची गरज येणाऱ्या 18 बॉल मध्ये. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. अक्षयचा स्पेल पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवला जातोय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 58 धावांची गरज आहे. मागच्या 3 ओव्हर्स मध्ये फक्त 28 स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती लपेटलं या बॉलला. इट्स आउट ऑफ दी पार्क. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पिकअप शॉट थोडासा लवकर आला बॅट वरती आणि तदनंतर प्रॉपर टायमिंग सहित या बॉलला टीप मिड विकेटला पाठवलंय. हा देखील अर्ध्या विकेट वरती, परंतु तो कमी गतीने आलाय. त्याचमुळे बॅट वरती घेणं आता अवघड झालं होतं. कमबॅक होतं, रिव्हेंज होते आणि अक्षयने देखील सांगितलं फलंदाजाला इट्स टाइम फॉर रिव्हेंज. चांगला लेग कटर मैदानामध्ये पाहायला मिळाला. 34 रन्स स्कोर कार्ड लागला जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. 16 बॉल 52 ची गरज आहे. हा देखील स्लोवर 1 मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये सर्वाधिक स्लोवर 1 हा देखील पराक्रम, हा देखील विक्रम या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतोय. चौथी जाव फलकावरती 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 52. या ओव्हर मधील चौथा बॉल राऊंड दी विकेट. काय बॉल होता मैदानामध्ये. लेग कटरच्या प्रतीक्षेमध्ये होते फलंदाज, परंतु तो बॉल ज्या पद्धतीनं मैदानामध्ये पाहायला मिळाला त्याचा ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. 22च्या माध्यमातून रन येत आहेत. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला जातोय. फाईट बॉल साठी अंपायर्स कॉल या फिर बॅटर्स कॉल येस बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी ऑफर केल्या गेल्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यू लॉस्ट. मागील 3 बॉल लेग कटर होते आणि चौथा ऑफ कटर मैदानामध्ये टाकला होता. हा स्टंप मध्ये टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. बॉल ऑफ दी ओव्हर. काय बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला होता. अक्षयची गोलंदाजी एक कोडं बनलंय सध्या फलंदाजांसाठी आणि डीआरएसचा वापर या ठिकाणी केला जातोय. पंच कशासाठी रिव्ह्यू घेतलाय? ओव्हर स्टेपिंग साठी या ठिकाणी डीआरएस ऑफर केला गेलाय. वेलकम निखिल आकरे. फर्स्ट मॅच मध्ये मिस केला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल इथे काउंट केला जाईल. 35 रन स्कोर कार्ड वरती धाकटी डहाणू टीम नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या अगेन्स्ट दांडी रेव्हन एक मोठी बॅटल तिथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या ओव्हर मधील राऊंड द विकेट अर्ध्या विकेट वरती टाकला जातोय. पुल शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल जाईल लॉंग ऑन मध्ये. शतशक त्या ठिकाणी आहेत. एकदा मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 36. 4 ओव्हर्सचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 36 धावा फलकावरती. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 50 धावांची गरज.
जे त्याचे 2 स्पिल होतं, ग्रेट स्पिल. हा पहिला लेग कटर आपण पाहिला. द बॉलिंग ट्रॅक वरती विश्वनाथला आपण पाहतोय 5व्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल प्रचंड वेगानं, तितकाच वेगानं बॅटस्विंग आणि सरळ बॉल प्रेक्षकांच्या भेटीसाठी मैदानाच्या बाहेर. षटकार, 6 धावा. ते आक्रमण तडगीने केला गेला. 42 रन्स स्कोरकडे लागला जात आहेत. आता विजयासाठी 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. इथून सामना पलटू शकतो का? हा देखील पिकअप शॉट आणि हा देखील चाललाय मिड विकेटला. बॅक टू बॅक 2 षटकार. प्रणय पाटील सबसे कातील, त्याच्या बॅटमधून दुसरा षटकार या ओव्हर मधील. थँक यू डीजे. वंडर बॉय ऑफ खारबाव, 3 मॅन ऑफ द सिरीज बाईक या फलंदाजाच्या नावावरती. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. हा क्विकर 1 होता. मागच्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये प्रचंड वेगाने टाकला होता. आधीचे 2 बॉल ओव्हर दी विकेट आणि हा आता राऊंड द विकेट ने येत असताना कमबॅक झाले मैदानामध्ये. आता 9 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. 48 धावा फलकावरती. 48 स्कोर कार्ड होते आपण पाहतोय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 38 धावांची गरज आहे. आज अगर संघर्ष का दौर तो कल सफलता का सौर का. आणि प्रणय असा फलंदाज आहे या मॅच मधून, तो मॅच टर्न करू शकतो. हा देखील थर्डमॅनला प्रचंड वेगानं आउटफील्डला फाडत सीमारेषा पलीकडे जात असताना चौकार, 4 धावा. आठ बॉल आणि 8 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. प्रणय 28 वरती जाऊन पोहोचलाय. 5वा बॉल. हा इनसाइड आउट ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका. या मॅच मध्ये प्रणय नावाचा तुफान मैदानामध्ये जागा झालाय आणि त्याच्या बॅट मधून आणखीन एक षटकार आणि या ओव्हर मधील हा 3रा षटकार मैदानावरती पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट. नंतर त्याचं हे भुगतान मैदानामध्ये सोसावं लागतंय. आणि आता कुणाला टार्गेट केलंय? समोरच्या टीम मधील एक लिडिंग बॉलर, त्याच्यावरती आक्रमण. 7 बॉल 28 ची गरज. शेवटचा बॉल हा प्रचंड वेगाने टाकला होता. यॉर्कर पिक केला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपला. 58 धावा फलकावरती. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. द वंडर बॉय ऑफ खारबाव मिस्टर प्रणय पाटील मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 मॅन ऑफ द सिरीज बाईक या खेळाडूच्या नावावरती आपण पाहिलं. या देखील खेळाडूची एक मोठी फॅन बेस आपल्याला पाहायला मिळते. अजूनही चान्स. 6 बॉल मध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. सागर सध्या क्रीज वरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या सोबतीनं आपण प्रणयला पाहतोय. आता गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 6 मध्ये जय विश्वकर्माला आपण पाहतोय. मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर या टीम मधील. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. त्याच्यावरती पुल शॉट. हा आउट ऑफ द पार्क. लॉंग अँड स्ट्रॉंग. षटकार, 6 धावा. जे पहिलाच बॉल ऑफ्टन वरून खेचला होता मिड विकेटला. आता विजयासाठी 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 22 धावांची गरज. मैदानावरती पिन ड्रॉप सायलेन्स. कारण ज्या पद्धतीने मैदानामध्ये बॅटिंग केले दोन्ही फलंदाजांनी. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. 64 धावा फलकावरती. दुसरा आता बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपरला बीट करून लॉंग स्टॉपला वेगानं जातोय, परंतु त्या ठिकाणी चांगलं नक्कीच स्टॉप देण्याचा प्रयत्न राहिला. एक सिंगल या बॉल वरती घेतली गेले. आता 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे. साईश खारबाव टीमला ते 4 बिग हिट हवे आहेत आणि दुसऱ्या बाजूला टीम तमन्ना 11 धानिवला 1 डॉट बॉल हवा. सामना जर बरोबरच सुटला तर इथे सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल याची नोंद दोन्ही टीम्स घ्या.
नाही, खूप चांगली फाईट केली आहे टीम साईश खारबावनं. आणि साईश खारबाव म्हटलं की या सगळ्या टीमचं श्रेय जातं आदरणीय महेंद्रदादा पाटील यांना. आणि दादांना विनंती आहे, आफ्टर फिनिश द मॅच आपण आवर्जून व्यासपीठावरती यावं आणि दादांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. बॉलिंग खराब झाली खारबावची. मी म्हणेल जे खारबावकडे बॉलिंग युनिट आहे ना, अगदी 65 पर्यंत धावफलक थांबायला पाहिजे होतं. काही एक्स्ट्रा रन झालं आणि त्याच महागड्या पडल्या. तिथे वाईट बॉल आला, अजूनही फाईट बॅक केलं जाऊ शकतं. एक्स्ट्रा रन स्कोर अगदी 3 चेंडू 20 आणि 18 आल्या तर अगदी पराभवच वाटायला येणार आहे. पण एखादा चमत्कार सुपर ओव्हर होऊ शकते. हार्दिक हा देखील चालला बाहेर. आता चांगल्या टप्प्यावरती पडला. प्रणय पाटील 17 मध्ये 36 वरती 34 वरती बॅटिंग करतो. सागर कारभारी 8 मध्ये 14. थोडंसं मागे पडला. मी म्हणाल सागर प्रयत्न त्याचे चांगले होते. 8 मध्ये इकडे 20-22 सागर बनवू शकतोय. कारण खूप मोठी ताकद आहे सागर कारभारीच्या फलंदाजीमध्ये. आणि सागरचा अगदी फटका म्हटलं की छक्का नाही अट्टा नाही दस्सा पाहायला मिळतो. मग इथे थोडंसं अपयश कुठेतरी वाटायला आलंय साईश खारबावच्या. बट खारबाव देखील ते नाव आहे. बाईटच्या स्वरूपात ही सिंगल जोडली जाईल. खारबाव देखील ते नाव आहे ज्या भिवंडीमध्ये अभिमानानं घेतलं जातं. रायगड ठाण्याचं क्रिकेट या टीमनं दणानून सोडलंय. आता चर्चा करत होतो की सागर कारभारी छक्का नाही अट्टा नाही दस्सा मारेल. हा देखील मारलाय सीमारेषा बाहेर. आणि जवळजवळ आपण पाहिलं 73 वरती खारबावचा डाव थांबलाय आणि 11 धावेनं पराभव वाटायला आलाय. मागचे जे 4 डॉट आले ना ओव्हर नंबर 4 मध्ये ते महागडे पडलेत. हार्डलक टीम साईश खारबाव आणि खारबाव गावाचे भाग्य विधाते आदरणीय सरपंच महेंद्र शेठ पाटील त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. तर महेंद्र दादाला विनंती आहे, दादा आपण यावं व्यासपीठावरती. शिवनेरी चषकाच्या वतीनं खारबाव गावाच्या क्रिकेटला जिवंत ठेवणारं जगवणारं नाव आणि खारबावचे भाग्य विधाते महेंद्र दादा पाटील त्यांचा सन्मान आपण करतोय शिवनेरी चषक आणि या विराथांच्या वतीनं. विश्वनाथ जाधव मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला. 63 धावे